फाल्गुन पौर्णिमेची ही रात्र भारतीय संस्कृतीत केवळ रंगांची उधळण घेऊन येत नाही, तर ती अधर्मावर धर्माच्या आणि वासनेवर संयमाच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. आपण सर्वांनी भक्त प्रल्हाद आणि होलिका दहनाची कथा अनेकदा ऐकली आहे, परंतु या पवित्र रात्रीला महादेवांचा क्रोध आणि श्रीकृष्णाचा पराक्रम अशा दोन विलक्षण पौराणिक कथांची जोड लाभलेली आहे. शिवपुराणात महादेवांना मदनारी असे संबोधले जाते, ज्याचा अर्थ आहे मदनाचा म्हणजेच कामवासतीचा शत्रू. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा शंकराच्या आरतीत सुंदर मदनारी असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. या नावामागील कथा अत्यंत रंजक आहे. एकेकाळी एका शक्तिशाली राक्षसाने ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला होता की त्याला केवळ शिवशंकरांचा पुत्रच मारू शकेल. मात्र त्यावेळी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला नव्हता आणि शिवशंभू कठोर तपश्चर्येत लीन होते. देवांच्या कार्यासाठी आणि त्या राक्षसाच्या विनाशासाठी महादेवांची समाधी भंग करणे अनिवार्य झाले होते. ही जबाबदारी कामदेवतेवर सोपवण्यात आली. कामदेवाने आपली पत्नी रतीसह महादेवांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. शेवटी कामदेवाने लपून महादेवांवर आपल्या पुष्पबाणांचा वर्षाव केला. यामुळे महादेवांची समाधी तर भंग पावली, पण त्यांचा कोप अनावर झाला. संतापाच्या भरात महादेवांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि त्यातून निघालेल्या क्रोधाग्नीमध्ये कामदेव भस्म झाले. ज्या रात्री कामवासनेचे हे प्रतीक जळून खाक झाले, ती रात्र म्हणजे फाल्गुन पौर्णिमेची होळीची रात्र होती. पुढे सत्य परिस्थिती समजल्यावर महादेवांनी कामदेवाला पुनरुज्जीवनाचा वरही दिला. दुसरीकडे याच फाल्गुन पौर्णिमेला भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलेतील एका महत्त्वाच्या घटनेची साक्ष मानली जाते. मथुरेचा राजा कंस याने बालकृष्णाला मारण्यासाठी पूतना नावाच्या राक्षसीला गोकुळात पाठवले होते. कपटाने दूध पाजण्याच्या बहाण्याने ती कृष्णाचा प्राण घेऊ पाहत होती, परंतु साक्षात ईश्वरी अवतार असलेल्या श्रीकृष्णाने तिचा वध करून गोकुळाला भयमुक्त केले. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली होती. पूतनेच्या वधाची बातमी आणि कृष्णाच्या सुरक्षिततेचा आनंद जेव्हा काही दिवसांनी पूर्ण गोकुळात पसरला, तेव्हा तिथल्या रहिवाशांनी रंगांची उधळण करून मोठा उत्सव साजरा केला. याच आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून आजही होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अशा प्रकारे होळीची ही रात्र वाईटाचा नाश करून सत्याचा आणि सात्विकतेचा प्रकाश पसरवणारी ठरली आहे.